मुरमाडीत पुन्हा एक क्रिकेटच्या मैदानावर खेळाची चर्चा व्हावी, पण वादाची चर्चा। मुरमाडी येथील 11 स्टार क्रिकेट क्लबच्या वतीने गारवा स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या रातकालीन टेनिस बॉल फुल ग्राउंड क्रिकेट स्पर्धेच्या 9व्या दिवशी खेळापेक्षा वादाचीच अधिक चर्चा रंगली। क्वार्टर फायनल सामन्यादरम्यान झालेल्या गोंधळामुळे जवळपास 1 ते 2 तास सामने ठप्प राहिल्याने खेळाडू, संघ व्यवस्थापक आणि प्रेक्षकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले। 31 मे 2026 पासून सुरू असलेल्या या स्पर्धेत परिसरातील अनेक नामांकित संघांनी सहभाग घेतला असून दररोज मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी सामने पाहण्यासाठी उपस्थित राहत होते। मात्र बुधवारी रात्री दिघोरी, आसोला आणि 11 स्टार क्रिकेट मुरमाडी संघांचा सामन्यावेळी निर्माण झालेल्या वादामुळे संपूर्ण स्पर्धेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। माहितीनुसार क्वार्टर फायनल सामन्यासाठी आसोला संघ नियोजित वेळेत मैदानावर हजर न राहिल्याने मंडळांनी दिघोरी विरुद्ध 11 स्टार क्रिकेट मुरमाडी यांच्यात सामना सुरू करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार नाणेफेकही झाली आणि दिघोरी संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला। मैदानाची तयारी पूर्ण झाल्यानंतर दोन्ही संघ खेळासाठी सज्ज झाले होते। मात्र सामना सुरू होण्याच्या काही क्षणांपूर्वीच आसोला संघ मैदानावर दाखल झाला। त्यानंतर मंडळाने सुरू होणारा सामना थांबवून दिघोरी व आसोला संघांमध्ये क्वार्टर फायनल सामना घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते। या निर्णयामुळे आधीपासून मैदानात तयारी करून उभ्या असलेल्या दिघोरी संघाने तीव्र आक्षेप नोंदविला। यावेळी आयोजक, खेळाडू आणि काही प्रेक्षक यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला। परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले। पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वातावरण नियंत्रणात आले असले तरी मैदानावर बराच काळ तणाव कायम होता। घटनास्थळी उपस्थित असलेल्या क्रिकेटप्रेमी व गावकऱ्यांनी स्पर्धेच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली। वेळापत्रकातील गोंधळ, निर्णय प्रक्रियेतील अस्पष्टता आणि नियमांची स्पष्ट अंमलबजावणी न झाल्यामुळे खेळाडूंना मानसिक त्रास सहन करावा लागल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली। जवळपास 2 तास चाललेल्या चर्चेनंतरही दिघोरी संघाला समाधानकारक निर्णय मिळाला नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागल्याची चर्चा परिसरात रंगली आहे। या वादामुळे केवळ मैदानावरील वातावरणच ढवळून निघाले नाही, तर गावालगतच्या अनेक गावांमधून सामने पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये नाराजी पसरली। स्पर्धा खेळासाठी आयोजित केली जाते की वादासाठी, असा सवाल अनेक क्रिकेटप्रेमींनी उपस्थित केला। या घटनेची चर्चा सध्या मुरमाडीसह संपूर्ण परिसर आणि तालुकाभर रंगत असून सोशल मीडियावरही याबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत। दरम्यान या वादामुळे पुढील वर्षी अनेक संघ मुरमाडीतील स्पर्धेत सहभाग घेतील की नाही याबाबतही चर्चा सुरू झाली आहे। स्पर्धेची विश्वासार्हता आणि पारदर्शकता कायम राखण्यासाठी आयोजकांनी स्पष्ट नियमावली जाहीर करावी, वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे आणि निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता ठेवावी, अशी मागणी खेळाडू, संघ व्यवस्थापक आणि क्रिकेटप्रेमींकडून होत आहे। मला समजला तुम्ही एक बोलत आहोत शेवटचा 6 ओव्हरची मॅच राहील। तुमची दोघांची ऐकून घ्या, पहिले ऐकून घ्या। 6 ओव्हर तुम्हाला भेटतील, 4 ओव्हर आसोल्याला भेटतील। ह्या अटीवर तास फेकत आहोत। जर फेकत असाल तर खेळा, नाहीत आपल्या घरी फायनल।